हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। या घडीची मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे दुचाकी स्वाराने 2 व्यक्तींना चिरडून पसार झाला आहे। दैली येथील पवन भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याला यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे, तर माऊर तालुक्यातील सेलू येथील ओमकार गावत्रे यांचा पाय तुटल्याची बातमी समोर येत आहे। सारखणी येथील निरामय हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून या दोघांनाही पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। अपघात करून पसार होणारा दुचाकी स्वार अद्यापपर्यंत फरार असून सिंदखेड पोलिसांना त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पुढे आले आहे। या घडीची मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे भर चौकात मोठा अपघात झाला आहे। ओमकार रामदास गावत्रे, मी दुकानासमोर साईडला उभा होतो, बानानी कलेक्शनच्या रोडवर फंडवर साईडला भाजीपाला घेऊन एक माऊरकून गाडी आली मोटरसायकल आणि माझ्या पायाला धडती मारून दिली। नाही, ते जाऊन पडला रोडवर। ते कोण आहे ते मी पाहिलो नाही। माझ्या डॉक्टर मध्ये माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं म्हणे लागलं। दुसरा तुमच्या सोबत कोणी होता का? माझ्या सोबत कोण नाही। मी पालेगुडला चाललो होतो, पालेगुडच्या एका माणसासंग। त्याने तिथे एक कपडे घ्यायला ओढणी घेतो म्हणून दुकानात गेलं, मी लई साईडला उभा होतो। ते स्पीड मध्ये येऊन मारून दिलं मला। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।